सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत, तर तुम्ही जर शिवसृष्टी बघायला जायचा प्लॅन करत असाल, पण तुमचं जर छोटं बाळ असेल आणि ते बघून जर तुम्हाला वाटत असेल की तिकीटमध्ये तर लिहिलं आहे की 5 वर्षापुढीलच फक्त मुलं अलाउड आहे, तर तसं काही नाही आहे. तुम्ही छोट्या बाळांना पण तिथे नेऊ शकता. आम्ही पण तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं. बुक केल्यानंतर आम्हाला त्यावर दिसलं की 5 वर्षापुढीलच फक्त मुलं तिथे अलाउड आहे आणि माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता. तरी पण आम्ही एकदा जाऊन बघायचं ट्राय केलं. तर आम्ही तिथे गेलो, तर तिथल्या गार्डनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त पूर्ण शो बघण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात. तर तेवढ्या वेळ तुमचं बाळ तिथे राहिलं पाहिजे, बाकी काही नाही आहे. आणि तिथलं जे बघण्यासारखं आहे ते मुलांना आवडेल. आपल्याला बघण्यासारखं एवढं काही नाही आहे. सगळा जो शो आहे तो 3D स्क्रीन शो तिथे आपल्याला बघायला मिळतो. आणि एक मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर पाहण्यासारखं आहे. आणि सगळ्यात शेवटी लाईट शो होतो, तर तो असतो 40 मिनिटाचा. जर तुमचं बाळ छोटं असेल तर तुम्ही तो अवॉइड करा, कारण 40 मिनटं तिथे बसणं अवघड आहे. त्याच्यामुळे बाकी सगळं बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा जाल तेव्हा बाळासाठी खायला नक्की सोबत कॅरी करा, कारण तिथे सध्या काहीही मिळत नसल्यामुळे